सन 1995. स्थळ सोमनाथ प्रकल्प. निमित्त श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले होते बाबा आमटे यांनी. एक 11वीत शिकणारा मुलगा या शिबिरामध्ये सहभागी होतो. बाबा आमटेंच्या कार्याला प्रेरित होऊन मनाशी खूणगाठ बांधतो की आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग बाबा आमटेंना दिलेल्या मूलमंत्राचा तो उपयोग करतो. बाबा आमटेंना सांगितलं होतं की तुम्हाला समाजासाठी काही करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ज्या परिसरात राहता, ज्या ठिकाणी राहता, त्या ठिकाणच्या समस्या शोधा आणि त्या समस्येवरती तुम्ही काम करा. तुम्ही तिथे राहूनही समाजसेवा करू शकता. आणि त्या मुलानं त्या ठिकाणी प्रचंड ऊर्जा घेऊन मनाशी खूणगाठ बांधली आणि आपणही समाजसेवा करायची ही त्यावेळेसच त्याने 11वीत असताना ठरवलं. पुढे नगर या ठिकाणी D.Edचं शिक्षण घेतलं आणि नोकरीमध्ये न पडता आपण समाजसेवेचा जो व्रत घेतलं होतं ते पूर्ण करण्यासाठी त्या ध्येयाच्या दिशेनं निघाला. पुढे विवाहबंधनात अडकला, पत्नीलाही सोबत घेतलं आणि सुरू झाला तो शांतिवनचा प्रवास. नमस्कार, मी प्रवीण वडमारे. आपण पाहतात A to Z रिपोर्ट. A to Zच्या एक भेटमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आजचे आपले विशेष पाहुणे आहेत दीपक नागरगोचे, ज्यांना सर्व काका या नावानं ओळखतात. तर सर्वप्रथम काका, मी आपले या A to Zच्या एक भेटमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार, थँक्यू. तर आपण मनमोकळ्या गप्पा मारूयात हो. आणि सुरुवातीपासून करूया. तुमचं मूळ गाव चुंबळी. तर आम्हाला त्या गावाविषयी ऐकायला आले, कारण तुमचा प्रवास तर आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु सर्वात अगोदर आपण तुमच्या लहानपणापासून सुरुवात करूया की तुमचं लहानपण कसं होतं. सर्वप्रथम मी A to Z टीमचे एक मनापासून आभार मानतो की आपण या तुमच्या महत्त्वाच्या यूट्यूब चॅनलसाठी मुलाखत घेण्यासाठी इथे आलेला आहात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बालपणाविषयी जर विचारलं तर माझे आजोबा हे चुंबळीचे सरपंच होते. त्याच्यानंतर ते पंचायत समिती सदस्य होते. आजोबांनी इकडे काही जमीन घेतलेली होती. त्यानंतर माझा जन्म झाला त्याच्या दुसऱ्या वर्षी आम्ही आर्वीमध्ये राहायला आलो. त्याच्या अगोदर माझे एक आजोबा, दुसरे आजोबा इथे राहत होते आणि ते सगळी शेती करायचे. परंतु काही कौटुंबिक कारणास्तव दुसरे आजोबा पुन्हा परत चुंबळीला गेले आणि आम्हाला इथे यावं लागलं. आणि मग तेव्हापासून आर्वीमध्ये माझं बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. आर्वीत तर गेलंच, पण वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळे तिकडेही वडिलांबरोबर किंवा त्यांच्यासोबत वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या ह्याच्यातून माझं बालपण गेलं. आणि शिक्षणही असंच इकडे कधी तिकडे कधी याच पद्धतीने बालपणीचं शिक्षण पण झालेलं आहे. अच्छा, पण बालपणीमध्ये वर्गातल्या काही आठवणी जे की शिक्षणामध्ये कसे होतात, किंवा वडिलांचा मिलिटरीमध्ये असल्यामुळे वडिलांचा स्वभाव स्वाभाविक कडक असणार, मग अभ्यासाविषयी तुमची विचारपूस करत असताना ते काय असेल, काही असे काही किस्से आहेत का. बालपण तसं सगळ्या मुलांचं जातं तसंच थोडंसं वेगळं माझं गेलं, याच्यामुळे की वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळे कडक शिस्तीचं हे होतं. आणि त्याचबरोबर आम्ही जेव्हा त्या कॉलन्यांमध्ये राहायचो त्यावेळेस एक भारतभरातून आलेली सगळी लोक, मिक्स कल्चर एक असायचं मिलिटरीमधलं, की जेव्हा आर्मीच्या ह्या कॉलन्यामध्ये एक मद्रासी कुटुंब असायचं, दुसरं पंजाबी कुटुंब असायचं, तिसरं म्हणजे केरळाचं कुटुंब असायचं आणि चौथं मराठी कुटुंब असायचं. मग या पद्धतीचं एक मिक्स कल्चर, ज्याला आपण जे म्हणतो की आपण देशाविषयी बोलताना अनेक भाषा, अनेक भेद आणि अनेक जाती, अनेक भाषा असं आपण जे म्हटलं जातं, ह्या सगळ्यांचं एकत्रितकरण जर कुठे पाहायला मिळत असेल तर ते मिलिटरीमध्ये पाहायला मिळायचं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या मुलांच्या, कारण त्यांची मुलं पण कोणी मद्रासी असायचा, कोणी काश्मीरी असायचा, कोणी नेपाळी असायचा, कोणी पंजाबचा असायचा, ह्या सगळ्या मित्रांबरोबर माझं बालपण तिकडे गेलं. आणि त्याच्याबरोबर इकडे गावाकडे असतानासुद्धा जेव्हा आम्ही इकडे गावाकडे राहायचो तेव्हा गावातल्याही मुलांबरोबर तिथेही ह्या शाळेत मी इकडे आल्याच्यानंतर या शाळेत बसायचो इथे पण, तर याही मुलाबरोबर गेलं. त्याच्यामुळे लहानपणापासूनच माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत ते कुठल्याही सीमा न बाळगणार, म्हणजे जाती धर्माच्या सीमा नाहीत, कुठल्या प्रांताच्या सीमा नाहीत, कुठल्या विचारांच्या सीमा नाहीत, भाषेच्या सीमा नाहीत, ह्या कुठल्याही सीमा माझ्या मनावर परिणाम करत नाहीत. आणि त्याच्यामुळे कुठलाही माणूस, मग तो कुठल्याही, फक्त माणूस हवा, कुठलाही माणूस सहज माझ्या संपर्कात येतो, सहज मनाला भिडतो आणि माझं पण मन त्याच्यामध्ये मिळून जातं. अच्छा,
मग तुम्ही 11वीला असताना बाबा हां. आमटेंच्या श्रमसंस्कार शिबिरात गेलात, म्हणजे साहजिकच आहे 11वीच्या अगोदर तुमच्या मनामध्ये काही तर विचार आला असेल. हो. नेमकं म्हणजे ज्या वयामध्ये मुलांना पिकनिकला जावं असं वाटतं, सिनेमा पाहायला जावं असं वाटतं किंवा अन्य या ठिकाणी फिरावं असं वाटतं, अशा वेळी तुम्हाला श्रमसंस्कार शिबिरामध्ये जाण्यासाठी जावं असं का वाटलं? माझी जडणघडण ज्या पद्धतीने झाली त्या पद्धतीत थोडासा म्हणजे आईकडून एक सामाजिक सेवेचा वारसा थोड्याफार प्रमाणात होता आणि इकडं वडिलांचं माझे जे आजोबा होते, वडिलांचे वडील, ते सुद्धा सामाजिक कामात थोडेसे बऱ्यापैकी असल्यामुळे घरात सामाजिक कामाचं एक वातावरण होतं. परंतु बाबा आमटेंच्या प्रमाणे सामाजिक काम करावं किंवा मी आत्ता जे रचनात्मक काम करतो या पद्धतीचं सामाजिक काम करावं अशी काही संकल्पना वगैरे घरात नव्हत्या. त्यामुळे असल्या कामाचा कुठं अनुभवही नव्हता. साहजिकच आहे. म्हणजे की तुमचे वडील सैन्यामध्ये होते, हो, तुमच्या आईचे वडील देखील सैन्यामध्ये होते, म्हणजे नाही, त्यांनी स्वातंत्र्य तर सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिक म्हणजे हो. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांचा नाही, सहभाग, त्या आजोबांचा, माझ्या पंजोबाचा, तुमच्या पंजोबा आजोबाचा पंजोबांचा दुसऱ्या महायुद्धामध्ये, आईच्या आजोबांचा, वडिलांच्या वडिलांच्या हो. आजोबांचा सहभाग. वडिलांच्या आजोबाचा आणि वडिलांचाही. अच्छा, म्हणजे हे जर आम्हाला सविस्तर सांगा म्हणजे. माझे पंजोबा जे की वडिलांच्या म्हणजे आजीकडूनचे, हां, ते पहिल्या महायुद्धामध्ये होते. बरं बरं. त्याच्यानंतर त्यांच्यामुळे एक मिलिटरीचं वातावरण आमच्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालं. त्यांची 6 मुलं आणि त्यांच्या मुलीची मुलं म्हणजे माझे आजोबा ते, अच्छा, ह्या सगळ्यांना 6 जणांना, त्यांच्या 6 जणांना अशा 12 जणांना त्यांनी मिलिटरीमध्ये लावण्याचा प्रयत्न केला. त्यातले 10 जण मिलिटरीमध्ये गेले. 10 जण मिलिटरीमध्ये गेले, काही अधिकारी म्हणून तिथं झाले, काही सैन्यामध्ये गेले. आणि मग ह्या पहिल्या महायुद्धापर्यंत पासून कालपर्यंतच्या जे काही छोटे मोठे युद्ध झाले असतील, म्हणजे कारगिल युद्धापर्यंत असेल, असं एकही युद्ध नाही की ज्या आमच्या परिवारातला त्या युद्धामध्ये माणूस कुणीतरी सहभागी नाही म्हणून. तर आजोबा, पंजोबा, वडील ही सगळी इकडली मिलिटरीची परंपरा आणि तिकडली जी आईकडली जी परंपरा होती, ती आईकडली परंपरा माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक, अच्छा, म्हणजे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये काम केलं. त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. परंतु हैदराबादला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. हैदराबाद स्टेट, जे की आपण सगळे त्या स्टेटमध्ये होतो, हैदराबादला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं निजाम संस्थानाला. त्यावेळी यांच्या विरोधात म्हणजे हैदराबाद स्टेटच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या आजोबांनी लढा दिला. म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राफ, किसनराव जाधव ह्या सगळ्यांच्या बरोबर माझे आजोबा त्यांच्याबरोबर होते. त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना तुरुंगवासी निजामाकडून झाला. 6 महिने तुरुंगवासी त्यांनी भोगला त्याच्यामध्ये. मग ते वातावरण माझ्या आईकडून मला मिळालेलं. आणि मग ह्या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून माझ्या आईनं पण काही दिवस पूर्णवाद परिवार म्हणून एक संस्था आहे की पूर्णवाद महाराज ते पूर्णवादी पारनेरकर महाराज ते पूर्णवाद परिवार चालवायचे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक कामं खूप असायची की जसं की दलित वस्तीतल्या मुलांना शिकवणं, जनावर सांभाळणाऱ्या मुलांना शिकवणं. तर माझी आई त्यावेळी ह्या पूर्णवादी परिवारामध्ये ते काम करायची आणि दलित वस्तीमध्ये जाऊन ती मुलांना शिक्षण द्यायची. एकंदरीत तुमचं जर पाहिलं आईकडलं म्हणा किंवा वडिलांकडलं म्हणा, ते कुटुंब सैनिकी म्हणजे देश सेवेसाठी वाहून घेतात, बरोबर आहे. पण साहजिकच आहे की ज्यांचं म्हणजे परंपरा आहे, खानदानी परंपरा म्हणलं हरकत नाही की सैन्याची आहे, तर अशा पालकांना असं वाटलं असं नाही का किंवा माझ्या मुलानं एकतर पोलीस ऑफिसर व्हावं किंवा मिलिटरीमध्ये जावं, हे स्वप्न असेल? खूप इच्छा होती वडिलांची, मी मिलिटरीमध्ये जावं. पण माझ्या आईची इच्छा होती की मिलिटरीमध्ये न जाता हा हुशार आहे थोडासा, यानं डॉक्टर व्हावं. माझे एक चुलते होते काका, ते आता नाही आहेत आपल्यात. काकांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. असं हे वातावरण माझ्यावर थोडंसं बिंबवलेलं होतं. आणि मग जेव्हा मी 11वीला अंबेजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, परंतु तिथे माझी शिक्षणाची व्यवस्था लागली नाही. आणि मग नंतर मी बीडला आलो आणि बीडमध्ये बलभीम कॉलेजमध्ये मी अगोदर प्रवेश घेतला. नंतर चंपावती विद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला तिथे आणि चंपावती विद्यालयामध्येच मी 12वीपर्यंतचं शिक्षण तिथे मी पूर्ण केलं. पण हे करत असताना वडिलांची इच्छा फक्त मिलिटरीमध्ये जावी इथपर्यंतच होती. पण आईला वाटायचं की ह्याने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. पण इतक्या काही त्यांना माहिती नव्हतं यातलं काही की कसं काय करावं लागतं, कसं जावं लागतं, यासाठी काही क्लास लावावे लागतात का किंवा काही हे करावं लागतं का. वडिलांना वाटलं मिलिटरीमध्ये जावं, हो, आईला वाटलं डॉक्टर किंवा इंजिनियर, हो, आणि तुमच्या मनात आलं समाजकार्याचं, ते नंतर आलं. आणि त्यानंतर हा आपला जो आधीचा प्रश्न होता की हे तुमच्या मनात कसं आलं. आणि 11वीला असताना जर तुम्ही श्रमसंस्कार शिबिरामध्ये गेला असाल
तर नेमकी ही समाजसेवेची भावना नेमकी तुमच्या मनात पहिल्यांदा कधी आली? लहानपणी असेल हा. किंवा शाळेत असेल, 5वी 6वी असेल, ते एखादी घटना घडली असेल? हो, चंपावती म्हणजे मी योगेश्वरी नंतर बलविंग कॉलेजला काही दिवस हे केला. मी चंपावती विद्यालयामध्ये मी 11वी 12वीला तिथं आलो. मी म्हणजे एका वर्षात मी 3 कॉलेज बदलले त्या ह्याच्यामध्ये. चंपावती विद्यालयात मी आल्याच्या नंतर तिथं देशपांडे मॅडम होत्या, कोल्हापूरच्या होत्या त्या, आणि तोष्णीवाल मॅडम, ह्या दोघींचा मी एक आवडता विद्यार्थी असायचो. आणि याच वेळी आमच्याकडे आचार्य नावाचे एक सर होते चंपावती विद्यालयात. तर आचार्य सर जे होते त्यांचं खूप सामाजिक कामामध्ये खूप मोठं योगदान असायचं, की त्यावेळी ज्यावेळी आम्ही कॉलेजला असायचो त्यावेळी त्यांचा परिचय करून देताना सांगायचे की जिल्ह्यात सर्वात जास्त वेळा रक्तदान करणारे आचार्य सर. रक्तदानाची एक चळवळ, जेव्हा ही गोष्ट मी तुम्हाला 25 वर्षापूर्वीची सांगतो, 25 वर्षापूर्वी रक्तदान करणं ह्या कन्सेप्ट नुकत्याच कुठंतरी रुजायला लागलेल्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आचार्य सरांनी ती चळवळ बीड शहरात म्हणा किंवा जिल्हाभर म्हणा, ती चळवळ त्यांनी ती चालवलेली. आणि त्याच्यातून त्यांना सामाजिक कामाची खूप आवड असायची. तर एकदा त्यांनी सूचना केली की मी पेपरमध्ये असं वाचलं आहे की लातूरचे डॉक्टर सोमनाथ रोडे सर, प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे सर, माधव बावगे, दगडू लोमटे आंबेजोगाईचे, यांनी मिळून एक बातमी वर्तमानपत्रात दिलेली. आणि त्या बातमीमध्ये बाबा आमटेंच्या सोमनाथ शिबिराला सहभागी व्हा असं एक आवाहन केलेलं आहे युवकांसाठी. तर आपल्यातले कुणी मुलं जाऊ शकतात का? आता ॲक्च्युली मी सायन्सला असल्यामुळे सायन्सचं तर त्यावेळेचं आणि आत्ताचं तर खूपच कठीण झालं, की त्यावेळेस असं असायचं की सायन्सचे विद्यार्थी म्हणजे अभ्यासातच वेळ घालणारे. आणि त्या 2 वर्षाच्या काळामध्ये कुठं जायचं नाही, कुठं काही हे करायचं नाही, मामाच्या गावाला सुद्धा जायचं नाही, अशी एक संकल्पना असते त्यावेळेची. पण हे सगळं याला मोडीत काढून मी ठरवलं की मला जायचं आहे म्हणून. आणि माझ्याबरोबर विश्वास तांदळे आणि कृष्णा नावाचा एक मुलगा होता. असे 3 जणांना आम्ही तयार केलं. ते दोघं आर्ट्सचे होते आणि मी सायन्सचा होतो. आम्ही 3 जणांनी मिळून आम्ही आनंदवनात जायचं ठरवलं. तर आनंदवनाच्या कॅम्प आहे हा सोमनाथला, म्हणजे मूल म्हणून मूलपासून काही अंतरावरती बाबा आमटेंचा तो सोमनाथ कॅम्प आहे. आणि तिथे हे श्रमसंस्कार शिबिर आयोजित केलं होतं 15 मे ते 21 मेच्या दरम्यान. दरवर्षी ते व्हायचं आणि तेव्हाही त्या वर्षी ते होतं. आचार्य सरांनी मला त्या सोमनाथ शिबिराला पाठवलं. आईचाही विरोध होता, वडिलांना तर ह्या सगळ्या गोष्टी आवडायच्याच नाही, पण आईचा विरोध होता. आई म्हणायची की अभ्यास कर, नंतर जा, नंतर बघू आपण हे काय करायचं आहे ते. पण मी गेलो आणि तिथे सोमनाथच्या शिबिराला जाण्याची प्रेरणा जी आहे आणि माहिती जी आहे ती मला आचार्य सरांनी दिली. म्हणजे तुम्ही सोमनाथ शिबिराला गेलात, त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर 12वी पर्यंत शिक्षण झालं. नगर येथे तुम्ही डीएड केलं आणि डीएड वांभोरी येथे डीएडचं नगर जिल्ह्यामध्ये. डीएड पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही नोकरी न करता तुम्ही एक समाजसेवेचा वसा हाती घेतला. आणि तुमचं डीएड झाल्यानंतर घरच्यांना असं वाटलं असेल की चला किमान आता मुलगा किमान मास्तर तरी होईल. आणि तो मुलगा मास्तर न होता त्यानं एक वेगळंच काम करायचं हाती घेतलं. त्यावेळेस घरच्यांच्या रिॲक्शन्स काय होते? ॲक्च्युली मी जेव्हा बाबांच्या त्या शिबिरात गेलो होतो त्यावेळेस बाबांचं एक वाक्य मनावर असं कोरलेलं होतं की पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून जा. पर्यटक म्हणून या यासाठी की तुम्हाला इथले जे आनंदवनाने उभं केलेलं काम आहे, त्या अंध अपंगांनी उभं केलेलं काम, महारोग्यांनी उभं केलेलं काम, ते काम बघून तुम्हाला समाजातले प्रश्न शोधण्याची दृष्टी मिळेल आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याचं सुद्धा नॉलेज मिळेल. आणि मग ही दृष्टी घेऊन, हे ज्ञान घेऊन तुम्ही तुमच्या भागामध्ये जा, तिथं परिवर्तकाची भूमिका बजावा, तुमच्या भागातले प्रश्न शोधा आणि त्याच्यावरती उत्तरं निर्माण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे बाबांचं पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून जा हे जे वाक्य होतं त्या वाक्यानं अक्षरशः मनावर गारूड केलं. आणि मग मी परत आल्याच्यानंतर एक ठरवलं तर मी आनंदवनातच की आपल्याला आता इथून पुढे जे काही करायचं असेल ते समाजासाठी करायचं आहे. आणि मग माझ्या ज्या इच्छा होत्या की मी काहीतरी वेगळं काहीतरी करावं किंवा कमीत कमी नोकरी तरी करावी, तर इथपर्यंत थांबायला मला वेळ नव्हता. मला लगेच काहीतरी काम सुरू करायचं होतं. आणि मी परत आल्याच्यानंतर 12वीच्या ह्याच्यामध्ये मी ह्याच कामाच्या ह्याच्यात राहिलो. आणि ॲक्च्युली माझं जे शिक्षण आहे डीएड असेल किंवा हे असेल, हे काम करत झालेले शिक्षण आहेत सगळे पूर्ण. नंतर 12वी नंतरच मी हे काम सुरू केलं. आणि मग हे काम करत असताना शिक्षणासाठी वेगळा वेळ द्यायचं वेळही आली नाही आणि तसा वेळही नव्हता माझ्याकडे. मग त्याच्यातच मी डीएड केलं वांभोरीला डीएड केल्याच्या नंतर पुन्हा मी म्हणजे वेगवेगळी शिक्षणही घेतली. मग हे याच्यातून पुढे आल्याच्या नंतर वडिलांना असताना हे समाजकार्य सुरू केलेलं घरच्यांना माहित होतं. हो, घरच्यांना माहित होतं आणि घरच्यांनी मात्र प्रचंड विरोध केला या कामासाठी की तू आता फक्त शिक्षण घ्यायचं तर शिक्षण घे,
वडिलांचा तर मला सगळ्याच गोष्टीत विरोध होता की तू मिलिटरीमध्ये जा किंवा मग शेती कर. पण मी हे केल्याच्या नंतर म्हणजे आईला, वडिलांना, घरच्या नातेवाईकांना थोडंसं वेगळं वाटायचं साहजिकच येते की प्रत्येक कुटुंबाला असं वाटतच असतं की आपली मुलं कुठंतरी वायाला जाऊ नयेत. आणि माझ्या ज्या कल्पना होत्या, मला जे करायचं होतं समाजासाठी, ह्या कल्पना लवकर लोकांच्या लक्षात येणाऱ्या नव्हत्या. कारण मी तेव्हा सामान्य परिस्थितीतून आलेलो असेल किंवा आपली जी परिस्थिती होती ती परिस्थिती संस्था काढण्यासारखी आहे का यावरती विचार करण्याची आपली पद्धत आहे. की मी जर कारखाना काढायचा असं ठरवलं तर माझ्या परिस्थितीचा आधी लोक विचार करतात की हा कारखाना कुठून काढेल, याची तर भाकरी खायची पंचायत असते. तर ह्या परिस्थितीचा विचार करण्याची जी आपली पद्धत आहे तोच विचार सगळेजण करत होते की संस्था हा कसा काढू शकतो, याच्या घरात वातावरण नाही किंवा हे नाही. मग हे कुठंतरी असेच आंधळेपणाने बघितलेले स्वप्न आहेत आणि हे काय पूर्ण होणार नाही. ज्या मुलाला म्हणजे साहजिकच आहे की तुमचं लहानपण फार खडतड गेलेलं हो. तर परिस्थिती घरची व्यवस्थित हो, होती, घरच्यांनी व्यवस्थित हो, शिकवलेलं हो, होतं, सगळं हां. होतं. आणि हे सगळं असताना सगळ्यांचे स्वप्न आहे की हा मुलगा काहीतरी करेल, अधिकारी होईल, काहीतरी हो, होईल. हो. आणि हे समाजसेवा आणि संस्था उभं हे भिकेचे डोहाळे लागलेत, अशा पद्धतीचं रिएक्शन्स होत्या, तुमच्या नक्की प्रचंड होत्या, खूप मोठ्या होत्या. आणि सगळं. मध्यंतरीच्या काळामध्ये मग हां. तुम्ही उपजीविकेचं साधन म्हणून हां. पत्रकारिताही केली. हो, त्याचा अनुभव कसा होता? पत्रकारिता करण्याचं म्हणजे खरंच म्हणजे मी उपजीविकेचं साधन आणि म्हणून पत्रकारितेत गेलो होतो. त्याचं कारण असं की मी 1 वर्ष 12वीला नापास झालो. म्हणजे आनंदवनाच्या नादी लागलो, सामाजिक कामाच्या नादी लागलो आणि त्याचा परिणाम असा झाला की मी डॉक्टर इंजिनियर व्हायला निघालेलो विद्यार्थी, म्हणजे माझ्या घरच्यांच्या दृष्टिकोनातून मग नापासच झालो. पण मी नापास नव्हतो झालो ॲक्च्युली. मला मेडिकलला जाण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी मी घेतलेला एक ड्रॉप होता. तो मला जायचं होतं मेडिकलला आणि पहिल्या वर्षी मला मार्क्स कमी पडतील असं मला एक शंका आली, म्हणून मी ते एक विषय दिला नाही. आणि मग घरच्यांना वाटलं की हा नापास झाला. कारण आता ज्या मुलं 2-2, 3-3 वेळा रिपीट करतात नीटसाठी, तेव्हा ती परिस्थिती तेव्हा नव्हती. तेव्हा काय असायचं की रिपीट करण्याचं माध्यम हे फार खूप शिकलेल्या लोकांना, प्राध्यापक मंडळींना त्यांनाच माहीत असायचं, म्हणजे नगण्य होतं. आणि त्याच्यासाठी एक विषय देऊन ड्रॉप घ्यावा लागायचा. मग ते नापास व्हावं लागायचं ॲक्च्युली. त्याला वेगळ्या भाषेत ड्रॉप म्हणायचे. पण तसा मी ड्रॉप घेतला, पण ते घरच्यांना तो आवडला नाही. घरच्यांनी माझी नापासात गणना केली आणि त्यांनी सांगितलं की तू आता शेती कर. मग 5-6 महिने मला इथंच त्यांनी थांबवलं, शेती करायला लावली. पण माझं मन इथं रमत नव्हतं. मग एक दिवशी घरच्यांबरोबर भांडण करून मी बीडला गेलो आणि त्या दिवशी ज्या दिवशी घरातून बाहेर निघालो त्या दिवशी मी ठरवलं की माझ्या सामाजिक कामाला घरचे विरोध करतायत, तर मग या सामाजिक कामामध्ये घरच्यांचा एकही रुपया न घेता मी माझं सामाजिक काम करत राहील. आणि मग मी बीडला गेलो. बीडला चंपावती पत्र, त्यानंतर दैनिक संकेत, त्यानंतर मराठवाडा साथी, ह्या दैनिकामध्ये मी नोकऱ्या केल्या. आणि नोकरी म्हणजे माझं जगण्याचं साधन होतं. म्हणजे ते करत असताना मला एक जो काही पगार मिळायचा त्या पगारातून एका मुलाचं शिक्षणही मी करायचो. त्याचं D.Edचं वगैरे शिक्षण जे होतं चालू, त्याचं शिक्षणही मी करायचो आणि उरलेले पैसे मी माझ्या कामात खर्च करायचो. हे करत असताना मला पत्रकारितेने अजून एक गोष्ट दिली की चांगल्या चांगल्या लोकांचा, अधिकाऱ्यांचा, यश मिळवलेल्या लोकांचा संपर्क मला त्याच्यामध्ये येत गेला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला तिथे मिळालेली ही की तेव्हा असा मीडिया नव्हता, तर प्रिंट मीडियाच जास्त होता. आपल्याकडे लोकसत्ता संध्याकाळी यायचा आणि महाराष्ट्र टाइम्स दुपारी यायचा. तर आणि पेपरमुळे मी जेव्हा वर्तमानपत्राच्या कार्यालयात संपादकीय विभागात काम करत असताना सगळे पेपर मला वाचायला मिळायचे आणि सगळे पेपर मी पूर्ण पेपर वाचून काढायचो. तर त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपला जो परिसर आहे, आपला जो बीड जिल्हा आहे, तो अनेक प्रश्नांनी ग्रासलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की इथली 80% लोक हे ऊसतोड कामगार म्हणून ऊसतोडणीसाठी जातात. आणि मग तिकडे गेल्याच्यानंतर वरवरती हा जरी एक प्रश्न दिसत असला तरी अनेक प्रश्न त्याच्यामध्ये दडलेली. त्यावेळेस पत्रकारिता तुम्ही करत होतात, तर ते पत्रकारिता करताना तुम्ही ते ऍक्च्युअल पत्रकारिता केलेली आहे म्हणून प्रश्न ओघानं विचारतो तुम्हाला की तेव्हाच्या पत्रकारितेमध्ये आणि आताच्या पत्रकारितेमध्ये नेमका काय फरक जाणवतो? सामाजिक क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे पत्रकारांचं माझं घनिष्ठ नातं आता तयार झालं. त्यावेळी आमची पत्रकारिता खूप सोपी होती. सोपी होती म्हणण्यापेक्षा इतकं काय जीव घेणे प्रसंग तेव्हा नसायचे, इतकी स्पर्धा नव्हती. आणि बीड शहरामध्ये आम्ही सगळे मिळून एक 15-16 लोक काम करायचो, सगळे प्रिंट मीडियाचे. परंतु नंतर आत्ता जे पत्रकारितेत वेगवेगळी माध्यमं आली, म्हणजे प्रसार माध्यमं जे आली, इलेक्ट्रॉनिक माध्यमं आली, त्याच्यानंतर प्रिंट मीडिया आला, त्याच्यानंतर आता हे वेगवेगळे चॅनल्स आले. तर याच्यामुळे पत्रकारांची संख्या थोडी जास्त वाढलेली पण दिसते.
त्याचा एक चांगली बाजू त्याची खूप चांगली आहे की कुठलीही गोष्ट आता लपून राहत नाही. पूर्वी काय असायचं की जे एखादी बातमी माझ्याकडे आली आणि ती समाजाच्या दृष्टिकोनातून घातक आहे आणि मी ठरवलं की मी ती बातमी देणार नाही, तर मी माझ्या सगळ्या बाकीच्या 15 मित्रांना सांगायचो की ही बातमी आपल्याला छापायची नाही, ते दबून राहायचं. परंतु आता काय झालं आहे की समाज माध्यमामुळे प्रत्येकाचा एक पेपर झाला आहे. त्याला जे दिसतं, त्याला जे वाटतं, तर तो छापून मोकळा होतो लगेच. ती बातमी कुठेही लपून राहत नाही. मग याच्यामुळे काही वाईट गोष्टी पसरायला फार वेळ लागत नाही, चांगल्या गोष्टी पसरायला फार वेळ लागत नाही. पॉझिटिव्ह आणि माणूस माणसापासून दूर गेला की आता बघा ना की आपणच इथे 10-5 जण बसलेलो असतो आणि त्यावेळी आपण जवळ बसलेल्या माणसांकडे दुर्लक्ष करतो आणि दिल्लीतल्या माणसाबरोबर गप्पा मारत असतो. ते आता हा बदल झालाय सगळा. हे सगळा प्रवास होत असताना 2000 मध्ये 2 गोष्टी घडल्या. हो, एक म्हणजे शांतिवनची स्थापना आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा विवाह. हो हो या 2 गोष्टी घडल्या. हो. पण शांतिवनची स्थापना अगोदर झाली की विवाह? ऍक्च्युली शांतिवनची स्थापना म्हटलं तर आधी झाली, म्हटलं तर नंतर झाली. आणि त्याच्या अगोदरचा एक प्रश्न, उपप्रश्न विचारतो की तुम्ही ह्या समाजकार्यातून थोडंसं दुरावं आणि वेगळ्या काहीतरी काम धंदा करावा म्हणून घरच्यांनी लग्न लावून दिलं? नक्कीच, हो, नक्कीच नक्कीच. त्याचं कारण असं म्हणजे शांतिवनची स्थापनेबद्दल बोलायचं झालं तर म्हटलं तर ती अगोदर झाली, म्हटलं तर ती नंतर झाली. त्याचं कारण असं की कुठली असे प्रकल्प सुरू करत असताना तो लगेच ठरवलं आणि लगेच सुरू होतंय असं नाही. त्याची तयारी 1-2 वर्ष अगोदर चालू असते. मग ती मनात तयारी चालू असेल, सामाजिक त्याचं वातावरण बनवण्याची तयारी सुरू असेल किंवा हे असेल. माझी ही तयारी 1996-97 पासूनच सुरू होती की मला शांतिवनची स्थापना करायची आणि शांतिवनमध्ये माझा उद्देश पण ठरलेला होता की करायचंय काय. म्हणजे श्रमसंस्कार शिबिरात गेला तेव्हाच मनाशी निश्चय झालेला. फक्त काम काय करायचं हे माहीत नव्हतं. जेव्हा इकडे पत्रकारितेतून मला ऊसतोड कामगारांचे प्रश्न दिसले आणि त्याच्यातून अनाथ मुलांचे प्रश्न दिसले, तर त्यावेळेस मी ठरवलं की अनाथ मुलांसाठी आपल्याला काम सुरू करायचं आहे आणि मग शांतिवन त्याच्यावरती काम करेल हा एक मनामध्ये निश्चय केला. आणि मग हे करत असताना माझ्या मनातली हालचाल, माझा हा भटकंतीपणा की मी जायचो, मग बालाघाटाच्या परिसरात कितीतरी दिवस एकटाच फिरत राहायचो, ऊसतोड कामगारांच्या तांड्यावर जायचो, त्यांच्याबरोबर कारखान्यावर जायचो अभ्यासासाठी असेल. पण घरच्यांना हा अभ्यास मान्य नव्हता. त्यांना काहीतरी करून काहीतरी एक छोटी का होईना नोकरी मिळवणं आणि आपला पोटापाण्याची व्यवस्था करणे हे त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं होतं. पण मला ते मान्य नसल्यामुळे मी वेगवेगळ्या शिबिरात जायचो. मग समाजवादी लोकांनी भरलेली शिबिरं त्याच्यातही मी जायचो. त्यानंतर डाव्या विचारसरणीच्याही लोकांच्या शिबिरात जायचो, आनंदवनाच्याही शिबिरात जायचो. पण ह्या शिबिरांनी मला खूप काही दिलं आणि त्या शिबिरामुळे माझ्यावर जे परिणाम चांगले झाले, तर त्या शिबिरामुळे समाजाच्या वेदनेशी नातं जोडण्याचं जे माझा स्वभाव तयार झाला, तर तो या शिबिरातून झाला, बाबा आमटेंच्या संस्कारातून झाला. कशामुळे ह्याच्यातून मग बाहेर पडावं म्हणून. मग हे सगळं करत असताना की आता ह्याचे वाईट परिणाम समोर काय येतील हे घरच्यांना स्पष्ट दिसत होते की हा मुलगा आपल्या हातातून जाणार आहे, आपल्या घरच्या प्रपंचात राहणार नाही, व्यक्तिगत कामं करणार नाही. आणि त्या पिरियडमध्ये मला एक अटॅक आला थोडासा. म्हणजे माझी तब्येत कशामुळे काय बिघडली मला समजलं नाही, परंतु अचानक मी घरी TV पाहत बसलेलो असताना मला एक तीव्र झटका आला आणि मी खाली कोसळलो. त्याच्यानंतर मी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो आणि मग नंतर घरच्यांना थोडंसं वाटलं की हा एकुलता एक आहे आणि एकुलता एक असल्यामुळेच आता पटकन लग्न करून देऊ. एक दोन्ही गोष्टी होतील की लवकर याला एखादं मूलबाळ होईल आणि दुसरी गोष्ट हा प्रपंचाच्या नादाने तरी घरी येईल आणि घरची कामं करेल, नोकरी करेल आणि स्वतःचं कुटुंब चांगल्या पद्धतीने मार्गी लावेल. म्हणजे मला सुधारवण्यासाठी मला समाजाच्या ह्या प्रवाहात म्हणजे रेग्युलर प्रवाहात आणण्यासाठी घरच्यांनी लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्याच्या नंतर म्हणजे लग्नाच्या अगोदर काव्यताईंना तुम्ही हे सांगितलं होतं की मी समाजसेवाच करणार आहे म्हणून, की लग्नानंतर त्यांना तुम्ही कन्व्हिन्स केलं? आमचं लग्न जमल्याच्या नंतर 1-2 महिने वेळ होता, तर त्यावेळेस तिला मात्र, कारण माझी ती आत्याचीच मुलगी आहे, आम्ही लहानपणापासून बरोबर एकत्र वाढलेलो, एकत्र हे झालेलो आणि तिचं गाव पण इथेच, माझी आत्या पण इथेच राहायची. पण एकत्र म्हणजे सुट्टीत जेव्हा आम्ही इथे मी यायचो किंवा हे असं, तेव्हा ते आमच्या ओळखी वगैरे असायच्या किंवा एका घरात असल्यामुळे त्याच्यामुळे माझं सगळं तिला माहीतच असायचं. पण ही समजण्याची इतकी समज नव्हती तिला, कारण ती पण लहानच होती. कारण ती 12वीत असतानाच आमचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मग आम्ही आनंदवनला गेलो आणि आनंदवनला गेल्याच्या नंतर याच्यातली व्यापकता, यातला स्पष्टपणा ह्या सामाजिक कामातला तिला तो हळूहळू दिसू लागला आणि मग तिनं
तिथेच आम्ही निर्णय केला की आम्हाला शांतीवनच्या कामात मी झाल्यानंतर लोक बाहेर फिरायला जातात. हां, मी आनंदवनला गेलो, आनंदवनात गेलो, आनंदवनाला जाऊन पुन्हा हिमलकशाला गेलो. प्रकाश भाऊ, विकास भाऊ, बाबा हे सगळ्यांना भेटून परत आले. तिथेच आम्ही ठरवलं की आम्हाला हे सामाजिक काम करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय हे दाखवण्यासाठी तुम्ही त्यांना त्या ठिकाणी घेऊन हो गेलात. हो आणि ते प्रवास सुरू झाला. त्यानंतर मग तुम्ही शांतीवनची सुरुवात केली. हो. ती तुमच्या वडलोपार्जित जमिनीवरती. हो. पण ज्यावेळेस मग तुमच्या कार्याला एवढा विरोध असताना घरच्यांना ती जमीन तुम्हाला सहजासहजी दिली का? नव्हती दिली. सहजासहजी त्याचा एक खूप मोठा किस्सा आहे की सहजासहजी ती जमीन दिली नाही. त्याला खूप त्रास आम्हाला सहन करावा लागला. परंतु त्याच्यात अडचण अशी होती की माझे वडील मिलिटरीमधून रिटायर झाले आणि ते पुन्हा पोलीसमध्ये लागले. ते बाहेर असायचे, बीडमध्ये, धुळ्याला, इकडे नोकरी करायचे ते. तर त्यावेळी ही जमीन जी होती ती आजीच्या नावची होती. तर आम्ही काम तर सुरू केलं. त्यावेळेस जमिनीवर काही आम्ही संस्थेला दिली नाही किंवा काही हे केलं नाही. आम्ही डायरेक्ट तिथं शेड ठोकून काम सुरू केलं होतं. एक अतिक्रमण केल्यासारखंच अतिक्रमणच होतं ते. घरच्या जमिनीवर का होईना, वडिलोपार्जित जमिनीवर केलेलं अतिक्रमण होतं. आईचा थोडासा सपोर्ट होता की ठीक आहे, तू करतोयस तर कर. आणि ह्या गोष्टीतून आईनं मग मला सपोर्ट द्यायला सुरुवात केली. तिने खूप सपोर्ट दिला. माझी आजी होती. आजीला तिनं खूप भोगलेलं होतं, खूप सहन केलेलं होतं. तर ती आजी, तिच्या नावावरती ती जमीन. अच्छा. आणि मग मी हे सगळं करत असताना एक दिवशी तिला मी म्हटलं की ही जमीन आहे, मला संस्थेला द्यायची, हे करायची, तुझ्या नावावरती ती जमीन आहे, घरचे नाही म्हणतायत. तर मग आजीने चुलत्याची समजूत काढली आणि चुलते, आजी आणि मी, वडिलांच्या आईच्या परस्पर आम्ही ती जमीन संस्थेला जाऊन तिथे एक भास्करराव घरगिने म्हणून एक त्यावेळेचे माजी सरपंच इथले होते, मधुकरराव भोसले आणि भास्करराव घरगिने, या दोघांना मध्यस्थी घालून आम्ही ते जमीन संस्थेच्या नावची करून घेतली. पण ते वडिलांना माहीत नव्हतं की ही जमीन संस्थेच्या नावची करून दिली म्हणून. जेव्हा त्यांना माहीत झालं त्यावेळेस त्यांची रिॲक्शन्स खूप रिॲक्शन्स आल्या. न बोलणं, आबोला धरणं, राग करणं, ह्या गोष्टी बऱ्याच दिवस चालल्या. म्हणजे माझ्याकडे वडील राहतही नव्हते, ते बीडलाच राहायचे, आमच्या कामाकडे पण फार येत नव्हते. पण नंतर हळूहळू म्हणजे स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, असं ह्याच्यात ते हे झालं सगळं. तुम्ही शांतीवनची सुरुवात केली आणि त्यानंतर तुम्ही शोध सुरू केला ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी, की जे ऊसतोड कामगार तोडीसाठी बाहेर जिल्ह्यात किंवा देशभरात जातात आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते, ती आबाळ होऊ नये याच्यासाठी तुम्ही तो शोध सुरू केला. पण कसं असतं की आपण एखादं काम सुरू केलं तर काम सुरू केल्याच्या नंतर लगेच लोक तुमच्यावर विश्वास टाकत नाहीत. कारण आपली मुलं तुमच्या ताब्यात द्यायची, स्वतःच्या पोटची मुलं दुसऱ्याच्या ताब्यात देताना विचार करतात. कारण कसं असतं की एखादी गोष्ट तुम्हाला पैसे देऊन घ्यायची असेल तर लोक लाईन लावतील, पण तुम्हाला जर ती फ्री मध्ये देणार असेल तर ती 100 चौकशा केल्याशिवाय राहत नाही. आणि इथं तर मुलं द्यायची. तर तो सहजासहजी मिळाला. तो संघर्ष काय होता, की मुलं मिळवतानाचा संघर्ष काय आला तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आणि इथलं 80% पॉप्युलेशन ऊसतोडीसाठी त्यावेळी जायचं. म्हणजे ऊसतोड कामगार हा एक वरवरती जरी प्रश्न दिसत असला तरी त्यात अनेक उपप्रश्न दडलेले होते. त्यात सगळ्यात मोठा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होता की ज्यावेळी इथले 7-8 लाख लोक ऊसतोडणीसाठी जातात त्यावेळी 70 ते 80 हजार मुलं त्यावेळी आजसुद्धा ऊसतोडणीसाठी जातात, पण त्यावेळी 1.5 लाखापेक्षा जास्त हा आकडा होता. 1.5 लाख मुलं ऊसतोडणी कामगाराबरोबर ऊसतोडणीसाठी जायचे. पण सरसकट मुलांना मी शिक्षणासाठी घेऊ शकत नव्हतो. ऊसतोड कामगार तिकडे गेल्याच्या नंतर मी जेव्हा या बालाघाटाच्या वाडी वस्ती तांड्यावरती फिरत होतो त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली की ऊसतोड कामगार जेव्हा तिकडे जातात त्यावेळी अनेक ऊसतोड कामगारांचे अपघातात मृत्यू होतो. म्हणजे ट्रॅक्टर खाली आला, टायर खाली चिरडला म्हणून त्याचा मृत्यू झाला, कोप्या जळाल्या, करंट लागला, ऊस तोडत असताना सर्पदंश झाला, मोठमोठे साप अंगावर येऊन चावले, हिंस्र पशूच्या हल्ल्यामध्ये, बिबट्यासारख्या प्राण्यांनी केल्या हल्ल्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. कारखान्याच्या गव्हाणीत जाऊन ऊसतोड कामगारांचे मृत्यू झालेले, टायर खाली म्हणजे बैलाने मारल्यामुळे ऊसतोड कामगारांचे मृत्यू झालेले. आणि मग किंवा मुकादमानं केलेला हिंसाचार असेल किंवा कारखान्यानं पैशासाठी केलेला हे असेल, लैंगिक अत्याचार, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ऊसतोड कामगारांचे जेव्हा मृत्यू होतात त्यावेळी त्यांच्या शेकडो मुलांवर अनाथपण येतं. आणि मग माझ्या गावोगाव फिरताना एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक गावात 10 तरी अशा घटना घडलेल्या आहेत की त्या ऊसतोड कामगारांचा मृत्यू त्याच्यात झालेला आहे. आणि मग कितीतरी मुलांना अनाथपण आलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मग ही अनाथ मुलं जेव्हा त्यांच्या नातेवाईकाजवळ राहत असतात तेव्हा त्यांचं शोषण होतं खूप. म्हणजे त्यांचे नातेवाईक पण ऊसतोड कामगारच. मग ह्या ऊसतोड कामगार असणारे नातेवाईक त्या मुलांना सांभाळ कसा करणार ते.
तर मग या मुलांना मी पाहिलं जेव्हा, तर तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सरसकट ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तर मी घेऊ शकत नाही. मग ऊसतोड कामगारांची अनाथ झालेली मुलं, या मुलांसाठी आपण काम सुरू करायचं. म्हणून अनाथ ही संकल्पनाच बरोबर घेऊन 2000ला आम्ही जेव्हा इथे 50 मुलांना आम्ही इथे आणलं, त्यावेळी 29 ही अपघातात मृत्यू पावलेल्या एकलपालक ऊसतोड कामगारांची मुलं होती आणि 21 अशी मुलं होती की जी पूर्णपणे अनाथ होती. आई नाही, वडील नाही, ऊसतोड कामगारच होते, पण नंतर ते वारले, दोघे वेगवेगळ्या कारणामुळे. तर अशा 50 मुलांना घेऊन आम्ही शांतिवनचा हा प्रकल्प सुरू केला. अनाथ हीच मूळ संकल्पना, अनाथ मुलांसाठी काम करायचं. पण ते कोणते अनाथ? ते ऊसतोड कामगार जेव्हा तिकडे जाऊन त्यांचं अपघातात मृत्यू होतात, त्याच्यात झालेली अनाथ मुलं, ते सांभाळायचं आम्ही काम सुरू केलं होतं. 50 मुलांचं पालकत्व स्वीकार, हो, त्या मुलांच्या खाण्याचा प्रश्न, राहण्याचा प्रश्न, सर्वच गोष्टीचा, शिक्षणाचा प्रश्न, की तुम्ही बाजरीच्या कण्या वगैरे हे केलं, तर ते दिवस कसे होते? फार वाईट होते ते दिवस. पण आज आता सगळ्या सुविधा निर्माण झाल्याच्या नंतर असं वाटतं की आज खूप काही आहे इथे. आज चांगलं आहे, राहण्याच्या चांगल्या सुविधा आहेत, खाण्यापिण्याच्या चांगल्या सुविधा आहेत, मुलांना सगळं मिळतंय. पण त्या दिवसातला जो आनंद होता, तो आनंद आज मिळत नाही. याचं कारण असं की ते कष्टमय दिवस होते, परंतु तो जो संघर्ष चालू होता ना, तो संघर्ष आनंददायी होता, खूप आनंद देणाराच तो संघर्ष होता. तो संघर्ष आज जरी आठवला तर आपणच आपल्याला अभिमान वाटावा असं ते एक काम होतं उभं केलेलं. काय माहिती का की वैभव पाहिल्यानंतर हे सर्व तर कुणालाही वाटेल की आता हे खूप मोठा प्रकल्प झाला, पण त्याचं बीज एका ठिकाणी रोवलं होतं आणि ते बीज उगवणं, त्याचा सांभाळ करणं, ते मोठं करणं, हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष तुमचा माहीत झाला पाहिजे लोकांना. त्याच्यासाठी म्हणतो की नेमकं तो विस्तृतपणे सांगा, संघर्ष काय असा काय होता. कारण काय होतं की आजकाल बरेचसे आहेत की ज्यांनाही असं वाटतं की ह्या कार्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, त्यांनाही कळायला पाहिजे की नेमकं आपण कुठल्या दिशेने जायला पाहिजे, कशा पद्धतीचा संघर्ष आपल्यालाही त्याला तोंड द्यावं लागेल, त्यांनाही त्याच्याशी माहिती व्हावी. मुळात काय होतं की जेव्हा हे काम मी सुरू केलं त्यावेळी फार काही माहिती नव्हती मला, म्हणजे काम कसं करायचं. वय पण खूप लहान होतं, वय लहान असल्यामुळे इतकं बौद्धिक क्षमतासुद्धा एवढ्या विकसित झालेल्या नव्हत्या. मला स्वतःला काही मर्यादा होत्या. त्याचबरोबर बाबा आमटे म्हणायचे की माणसांसाठी नाही, माणसांसोबत काम करा. म्हणजे या ग्रामीण भागामध्ये जिथे कामाची गरज आहे तिथेच काम सुरू केलं पाहिजे, हे बाबांचे वाक्य. त्याच्यामुळे मी काम सुरू करत असताना कुठल्याही एका मोठ्या शहरात जाऊन बसलो नाही, कुठलंही मोठं गाव मी शोधलं नाही. मी आहे त्या परिस्थितीत मिळेल त्या साधनातून इथे काम सुरू केलं. आणि मग त्याचं कारण पण संघर्ष वाढण्याचं ते पण कारण होतं की हे काम सुरू करत असताना इथे कुठलंही मोठं शहर नसल्यामुळे साहजिकच आहे की इथं डोनेशन द्यायला कुणी येणार नाही, इथे मोठी माणसं नाहीत. बीड तर आपला मागास भाग, पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी काम सुरू करणं सोपं, पण इथे काम करणं खूप अवघड. मग अशा परिस्थितीत संघर्ष होणार. मग तो संघर्ष जेव्हा ह्या मुलांना आम्ही तिथं आणलं, तिथं त्यांना राहण्याची व्यवस्था केली, तर त्यावेळी सगळ्यात अगोदर आमचा हातातोंडाचा संघर्ष सुरू झाला. की हातातोंडाचा संघर्ष करणं इतकं कठीण काम होतं की मुलांना द्यायचं काय. दुपारचं जेवण झालं, संध्याकाळच्या जेवणाची अडचण यायची. मग अशा वेळी मी गावोगाव भटकायचो, गावोगाव फिरायचो, जे मिळेल ते धान्य, मिळेल ते संसार म्हणजे पैसे, जे काही देणग्या डोनेशन्स असतील त्याच्यावरती आम्ही ह्या मुलांना मिळेल त्या चारा आम्ही खाऊ घालायचो. मग एक काळ तर असा होता की बाजरीच्याच कण्या, बाजरीचीच भाकरी, बाजरीचीच आमटी हे खाऊन मुलं झोपलेलीत सगळे. आणि वेळ प्रसंगी जमीन गहाण ठेवली, दागिने विकले, मुलाचे दागिने विकले, मिसेसचे दागिने विकले. एक काळ तर असा होता की उद्या संक्रांतीचा सण म्हणून आदल्या दिवशी आम्ही ते सण साजरा करण्यासाठी दागिने विकलेले कावेरीचे. हे जर सगळं जर सांगायचं म्हटलं खूप प्रसंग आहे त्याच्यामध्ये, खूप असं म्हणजे आजही मनाला खूप वेदना होतात, खूप म्हणजे वाईट वाटतं सगळं ते काळ. पण काम चांगलं होतं, कामावरची निष्ठा इतकी चांगली होती, प्रामाणिकपणा होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला काही द्यायची सवय लागते किंवा आपल्याला काही द्यायची इच्छा होते, त्यावेळेस परमेश्वर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या हातात काहीतरी देण्यासारखं टाकत असतो. तेच अनुभव प्रकल्पाच्या सुरुवातीपासून आम्ही इथे घेत आलो. त्या काळात एक पोतं धान्यासाठी, एक किलो धान्यासाठी आम्ही वणवण भटकलेलो आहोत, वणवण फिरलेलो आहोत. मोठमोठ्या माणसांकडे एक घेऊन जायचो, म्हणजे आमच्या मागण्या घेऊन जायचो की आम्हाला काहीतरी द्या. त्यावेळेस ते आलेले अनुभव पण खूप वाईट, की मोठं घर पोकळ वासा असे अनुभव आम्ही खूप
पाहिलेले आहेत. कितीतरी ठिकाणी मान मिळाला, कधीतरी अपमान सहन करावा लागला. मान सन्मान मिळायचे, पण अपमानही तितकेच सहन करावे लागायचे. फक्त एवढाच फरक होता की जे मान मिळायचे ते उजेडात मिळायचे आणि अपमान सहन ते अंधारातून व्हायचं. पण हे सगळं करत असताना मनाशी एक पक्क ठरवलेलं होतं, कसल्याही प्रसंगातून, कुठल्याही प्रसंग आले, कितीही प्रसंग आले तरी त्यातून तरुण पुढे जायचं, मात्र कामापासून थोडंही किंचितही बाजूला हटायचं नाही. आणि मग तीच मनातली भावना ही आम्हाला आजपर्यंत या कामाशी प्रामाणिक ठेवण्यास उपयोगी पडली. कावेरीताईंचे दागिने तुम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी विकले असं म्हटलं, त्यावेळेस कावेरीताईकडे पाहून तुम्हाला अपराधाची भावना खूप होती, परंतु आम्हाला भूक महत्त्वाची होती. म्हणजे त्यांच्या भावना काय होत्या? तिच्या भावना मुलांशी समरस होत्या की मुलांची भूक भागवण्यासाठी, कारण दागिने आम्ही मागितले नव्हते. मी आणि भगवान भांगे आमचा कार्यकर्ता, तर त्यावेळेस आमच्याकडे जेव्हा तिने ते मंगळसूत्र वगैरे दिलं, दागिने तरी काय सगळे विकून राहिलेलं शेवटचं मंगळसूत्र होतं. ते मंगळसूत्र संक्रांतीच्या आदल्या दिवशी आम्ही ते सोनाराकडे विकलं. म्हणजे त्यावेळी ते मंगळसूत्र काढून देताना तिने एका सेकंदाचाही विलंब केला नाही, कारण तिला ते मंगळसूत्रापेक्षा जास्त महत्त्वाचं त्या मुलांची भूक दिसत होती. आणि त्या भुकेमुळे ती एक आई म्हणून की शेवटचं माझ्याजवळ जे मंगळसूत्र आहे ते सुद्धा द्यायचं, आणि त्या हेतूनं तिनं तीच भावना तिच्या मनामध्ये होती. त्या मंगळसूत्रापेक्षा जास्त किंमत तिला त्या मुलांची होती, त्या लेकरांची होती, तिची भुकेची होती. आणि ह्या अनाथ मुलांचं संगोपन न करता त्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या मुलांच्या शिक्षणासाठी नंतर आपण शाळा सुरू केली, तर तो शाळा सुरू करण्यात पाठीमागचा काय उद्देश होता, किंवा ती कशा उभारण्यात आली? सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की मला बाबा आमटेंच्या विचारातून जेव्हा मी काम सुरू केलं, तेव्हाच बाबा आमटेंच्या संस्कारातून मला सेवेचं काम करायचं होतं, की मला सेवा करायची. वंचित, उपेक्षित, अनाथ मुलांची, माणसांची ही सेवा करणं हे माझं ध्येय होतं. पण सेवा करत असताना मला त्यांना फक्त खाऊ पिऊ घालून मोठं नव्हतं करायचं. तर मला बाबांच्याच विचारातून, बाबांच्याच माध्यमातून मला टागोरांवरती जास्त म्हणजे प्रेम वाटू लागलं होतं. टागोरांचं साहित्य मी जास्त वाचत होतो. मला ह्या मुलांची, अनाथ, वंचित, उपेक्षित मुलांची सेवा करायची, मग त्यांचं संगोपन करायचं होतं. पण त्याचबरोबर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना मोठं करायचं होतं. फक्त खाऊ पिऊ घालून त्यांना हे करण्यात अर्थ नव्हता, असं माझं मन मला सांगत होतं. सुज्ञ नागरिक म्हणून आणि मग शांतीवन जे नाव आलं, ते शांतीवन नावाचंही तीच गंमत आहे की बाबा आमटेंच्या सेवेतलं आनंदवनातलं वन हे मी घेतलं. आणि मला वंचित उपेक्षित मुलांसाठी काम करायचं असलं तरी ते शिक्षणाचं काम करायचं होतं, म्हणून टागोरांच्या शांतिनिकेतनमधलं शांती घेतलं. मग टागोरांचं शांतिनिकेतनातलं शांती आणि बाबांच्या आनंदवनातलं वन असं मिळून शांतीवन हे एक नाव तयार झालेलं आहे. आणि मग ह्या मुलांचं शिक्षण केलं. आता पुढे म्हणजे अनाथ मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर मग तुम्ही वेश्याव्यवसाय असतील, तमाशा कलावंत असतील, परितक्ता असतील, ह्या मुलांकडे तुमचं लक्ष केंद्रित झालं. तर याच्याकडे याची माहिती तुम्हाला कशी मिळाली? काय असतं, कुठल्याही सामाजिक कामाला एक गरज म्हणून सुरुवात झालेली असते. म्हणजे शांतीवनामध्ये आज जवळजवळ सगळे 11 प्रकल्प आहेत, आणि हे 11 प्रकल्प प्रत्येकाची एकमेकांची गरज म्हणून सुरू झालेले प्रकल्प आहेत. म्हणजे हे काहीतरी सामाजिक काम मला करायचं आहे आणि मग काय केलं पाहिजे, तर मग आता मी हे करून ठेवतो, मग अगोदर कल्पना करतो, मग ती मुलं आणतो, असं झालेलं नाही आहे. इथला प्रत्येक प्रकल्प एक गरज आहे. म्हणजे जेव्हा आम्ही हे काम शांतीवनचं सुरू करायचं ठरवलं होतं, तर त्यावेळेस ऊसतोड कामगारांच्या अनाथ झालेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि त्यांचं संगोपन करणं. कारण शिक्षण कधी सुरू होतं? पोटाची भूक भरल्याच्या नंतर. जेव्हा अनाथ मूल भुकेसाठी व्याकुळ आहे, पोटासाठी व्याकुळ आहे, आणि तेव्हा आपण त्याला म्हणतोय की तू बाराखडी शिक, तू 1-2 शिक, तू इंग्रजी शिक, तू मराठी शिक, हे कसं शक्य आहे? त्याला ते जमणार नाही. आणि तो म्हणेल की मला अगोदर पोटाचं दे, मला अगोदर खाऊ दे काहीतरी, आणि मग शिक्षण सुरू होईल. म्हणजे माझं तर स्पष्ट मत असं आहे की शिक्षण हे पोट भरल्याच्या नंतर सुरू होतं. म्हणून त्यांना भाकरी महत्त्वाची होती, आणि ती भाकरी देण्यासाठी मी अगोदर त्यांचं संगोपन करण्यासाठी निवासी प्रकल्प करण्याचं ठरवलं या अनाथ मुलांना. आणि मग तिथे त्यांना निवासी प्रकल्पाच्या माध्यमातून मग शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची मी जबाबदारी घेतली. सुरुवातीला आम्ही फक्त मुलं सांभाळायचो. आम्ही पुढे गेलो, मुलींचे प्रश्न आम्हाला भयंकर दिसू लागले. आम्ही मुली तिथं आणायला सुरुवात केली.
आम्ही मुलींच्या शिक्षणाचं काम सुरू केलं, मुलींच्या संगोपनाचं काम सुरू केलं. आम्ही पुढे गेलो. आम्हाला तमाशा कलावंत हा विषय पुढे दिसू लागला. तमाशा कलावंतांचाही तो एक कसं काम सुरू झालं याचा एक खूप वेगळा किस्सा आहे. त्याच्यासाठी आपल्याला मुलाखतीचे अनेक भाग करावे लागतील. जेव्हा तमाशा कलावंतांचं मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर दिसला आम्हाला, तर तमाशा कलावंतांची मुलं तिथं आम्ही आणायला सुरुवात केली. त्यांच्या शिक्षणासाठी काम सुरू केलं. आम्ही पुढे गेलो. आम्हाला रेड लाईट एरियातील महिलांची मुलं दिसली, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायला आम्ही सुरू केलं. आम्ही फिरत असताना एक गोष्ट लक्षात यायची की अनेक मुली कुणाच्या तरी खोट्या प्रेमाच्या शिकार झालेल्या आहेत, कुणाच्या तरी लैंगिक वासनेच्या शिकार झालेल्या आहेत, आणि त्याच्यातून अनेक कुमारी मातांना येणारं मातृत्व आणि त्याच्यातून जन्माला आलेली बाळं, तर ह्याला आपण अनैतिक समजतो. वास्तविक पाहता निसर्गाने नैतिक अनैतिक असं काही ठरवलेलं नाही, ते आपण ठरवलेलं. मग जन्माला येणाऱ्या बाळाचा दोष काय त्याच्यामध्ये? ती बाळाची आई चुकली असेल, कुणीतरी अन्याय अत्याचार करणारा त्याने बदमाशी केली असेल, म्हणून त्याचा जन्म झाला. याचं कारण असं की त्याची शिक्षा आपण त्या बाळाला देण्यात काही अर्थ नाही. आणि मग कितीतरी घटना अशा ऐकायला मिळायच्या की अमुक कुमारी माता, तिचं बाळ जन्माला आलं आणि मग ते उसाच्या फाडातच गाडलं गेलं. कितीतरी कुमारी मातांनी आपली बाळं रस्त्याच्या कडेला फेकून दिलीत. कितीतरी नातेवाईकांनी त्या बाळांचं कुठेतरी विल्हेवाट लावली. तर हे ऐकून मन अस्वस्थ व्हायचं की मारण्याचा हक्क दिला कुणी? जन्माला येणारा प्रत्येक जीव हा त्याला जगण्याचा अधिकार आहे असं आपण मानत असलो, आपलं मानवी मन वाळक्या पाचोळ्यावर सुद्धा पाय देत नाही. ते एखादा म्हणजे किडामुंगीला मारताना सुद्धा आपण 100 वेळा विचार करतो. म्हणजे माणसांची हाडामासाची गोळी हे फेकून देताना, त्यांना गाडून टाकताना, मारून टाकताना, रस्त्याच्या कडेला फेकताना, रेल्वे स्टेशनवर फेकताना आपल्याला कसं काही वाटत नाही? आपलं मानवी मनाच्या संवेदना त्यावेळेस गेल्या कुठे? मग हा विचार केल्याच्या नंतर मग ठरवलं की आपण असा प्रकल्प सुरू केला पाहिजे की या बाळांना, 1 दिवसाच्या बाळांना आपण जीवदान देण्यासाठी त्यांचं संगोपन पालन पोषण केलं पाहिजे. त्याचबरोबर ती जी कुमारी माता असेल तिलासुद्धा सन्मानानं, तिची कुठेही ओळख जाहीर न करता तिलासुद्धा सन्मानानं आपण समाजात तीच प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा आम्ही छोट्या बाळांचं काम सुरू केलं. नंतर आमचं ॲडॉप्शन सेंटर आलं. त्या बाळांना चांगले घरं मिळू लागली, इथं बाळं वाढू लागली, इथे ती चांगली राहू लागली. त्यानंतर मराठवाड्यामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करू लागले. आत्महत्या करू लागल्याच्या नंतर रोज पेपरमध्ये बातम्या ऐकायला मिळायला लागल्या, वाचायला मिळायला लागल्या. मग आम्ही जवळजवळ 200 कुटुंबांना भेटी दिल्या. 200 कुटुंबांना भेटी दिल्याच्या नंतर आम्ही जेव्हा त्या कुटुंबाचा सारासार विचार केला, सारासार पाहिलं, तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की अनेक अफवा होत्या की म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी का आत्महत्या केल्या, अनेक वेगवेगळे प्रकार सांगितले जायचे. परंतु या सगळ्यांच्या मुळाशी गेलं तर एक गोष्ट लक्षात आलेली की कुठल्याही आत्महत्याचा जो प्रवास आहे तो प्रवास एका दिवसाचा किंवा 1 घंट्याचा नसतो. तो अनेक दिवसाचा प्रवास होता. मागच्या 3 वर्षापासून त्याची खालावत गेलेली परिस्थिती त्याला कारणीभूत होती. आणि आर्थिक परिस्थिती दिवाळखोरीत निघाल्यामुळेच तिने आत्महत्या केलेली असायची. आणि मग आत्महत्या कुटुंब प्रमुखाने केल्याच्या नंतर सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती जर कुणावर येत असेल तर त्या मुलांवर येते, त्याच्या त्या पत्नीवर येते. मग ही मुलं आपण आणायची, त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायची आणि त्या मुलांना स्वतःच्या पायावर जोपर्यंत आपण उभा करत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं हे आम्ही ठरवलं. नंतर विधवा महिला, तारुण्यात विधवा होणाऱ्या महिला, 25व्या वर्षी 20व्या वर्षी मुली विधवा होतात. बालविवाहाचा प्रश्न आपल्याकडे खूप असल्यामुळे मग आम्ही विधवा प्रकल्प, इथे विधवा महिलांचा प्रकल्प सुरू केला, त्यांना कामं द्यायला सुरुवात केली. आम्ही पुढे गेलो. आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की आपण तमाशा कलावंतांच्या मुली आणतो, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलं आणतो. आणि 10वी नंतर आपण इथे शिक्षण दिल्याच्या नंतर 10वीच्या नंतर ते जेव्हा जातात तर कुठल्या तरी नातेवाईक त्यांचे अल्पवयीन लग्न करतात, कुठल्या तरी वाईट गोष्टीला लागून ते पुन्हा हे करतात. तमाशातली मुलगी असेल तर पुन्हा ती तमाशात फडावर नाचताना दिसते. मग आपण करतो काय? आपण जी कामासाठी आपण आपलं आयुष्य याच्यामध्ये समर्पित करत आहोत त्या कामातून जर कुठले रिझल्ट येत नसतील तर मग त्या कामाला शून्य अर्थ आहे. मग ठरवलं की फक्त इमारती बांधायच्या नाही, फक्त नवे प्रकल्प स्थापन नाही करायचे, तर प्रत्येक मूल एक प्रकल्प या भावनेतून आपण काम केलं पाहिजे. आणि मग 1 मूल 1 प्रकल्प हे ब्रीद आम्ही संस्थेचं सुरू केलं. आणि ह्या मुलांसाठी आम्ही
10वीच्या नंतर पुण्यामध्ये शिक्षणाच्या व्यवस्था केल्या, वेगवेगळ्या कॉलेजच्या बरोबर आम्ही संपर्क साधून तिथे आम्ही शिकण्याच्या व्यवस्था केल्या आणि या 100पेक्षा जास्त मुलांची प्रत्येक वर्षी आम्ही बाहेर शिकणाऱ्या मुलांची जबाबदारी तिथे घेतो. त्याचनंतर पुण्यामध्ये आम्ही 200 मुलींचं आणि 200 मुलांचं वसतिगृहही तिथं सुरू करतो आहे. आता एक वसतिगृह सुरूही झालं आहे आणि आता मुलींचंही वसतिगृह तिथे सुरू होतं आहे. याचे परिणाम इतके चांगले दिसायला लागले की कितीतरी मुली, कितीतरी मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिलीत, कितीतरी मुलांनी, कितीतरी मुलींनी नोकऱ्या मिळवल्यात आणि आज खूप चांगल्या पद्धतीने हे वाईट मार्गाला न जाता चांगल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं काम शांतीवनच्या माध्यमातून हे आता सुरू झालं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. कुटुंबामध्ये 2 मुलं सांभाळणं देखील फार जिकिरीचं काम असतं. तुम्ही एवढ्या प्रचंड मुलींना सांभाळता, हो, लहानपणापासून त्यांचा सांभाळ करतात, त्यांना शिक्षणाच्या मार्ग लावतात, त्यांना चांगलं नागरिक बनवण्यासाठी, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही त्याला पूर्ण भक्कम पाया उभा करून देता. हो. हे मुलं सांभाळत असताना मुलांचे वय वाढत जातात. वय वाढतात तशी मुलांची मानसिकता वाढते. आंतरिक बदल, शारीरिक बदल आणि मानसिक बदल ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ह्या मुलींना तुम्ही कसं फेस करता, त्यांना कसं सांभाळता, त्यांचं म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू, त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं समजावून सांगता ह्या गोष्टी, सर्व गोष्टींची? कारण काही प्रॉब्लेम्स असतात जे बोलू शकत नाहीत, तर हे प्रॉब्लेम्स त्यांना समजावून सांगणं देखील गरजेचं आहे आजच्या स्थितीमध्ये. तर ह्या प्रॉब्लेमला तुम्ही कसं फेस करता? असे काही प्रश्न विचारतात? हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि हा इतका मोठा विषय आहे की आपण म्हणतो की संस्था एक घर आहे, पण ॲक्च्युली संस्था एक घर आहे म्हणून काम करत असताना घरासारखं जर काम केलं तर त्याला जिवंतपणा येतो. म्हणून एकत्र जेवण, एकत्र जीवन ही बाबा आमटेंची जी संकल्पना आहे, ती संकल्पना शांतीवनमध्ये आम्ही तंतोतंत पाळतो. म्हणजे जेव्हा आम्ही संस्था सुरू केली त्याच वेळी ठरवलं होतं की आपण संस्थेमध्येच राहायचं, मुलांबरोबरच राहायचं आणि मुलांबरोबरच आपण आपली मुलंसुद्धा वाढवायची. मग याच्या माध्यमातून त्याचे फरक इतके चांगले दिसून येतात, त्याचे परिणाम इतके चांगले दिसून येतात की मुलं बोलती होतात, मुलांचं आणि आमचं नातं चांगलं तयार होतं. वास्तविक पाहता जर छोट्या बाळापासून 7वीपर्यंतच्या मुलांपर्यंत ह्या जाणीवा जास्त नसतात, परंतु जसं जसं मूल वाढत जाईल, जसं जसं मोठं होत जाईल, तेव्हा त्याची स्वतःची परिस्थिती त्याला कळायला लागते. आणि मग मला आई नाही, मला वडील नाहीत, मग माझं कसं होईल, माझे त्याचे विचार, स्वतःचे स्वप्न सांगायचे कुणाला, कोण मला न्याय देईल, कोण मला त्या स्वप्नांना आधार देईल, कोण मला पंख देईल, असे अनेक विचार त्याच्यामध्ये असतात. अनेक त्यांचं भावविश्व जे आहे मुलांचं, त्या भावविश्वात शिरण्यासाठी आई होऊन काम करावं लागतं. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की आईचं जे नातं आहे ते नातं स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनाशी संबंधित नाही आहे. ते नातं आई मनाचं हृदय असणाऱ्या प्रत्येकाशी संबंधित आहे, मग तो पुरुष असेल किंवा आई असेल. पण आई होऊन जर आपण त्या मुलांशी बोललो तर प्रत्येक वेळी ते मुलं सांगतात आणि हमेशाच फक्त आई म्हणून चालत नाही. कधीकधी मित्रही व्हावं लागतं, कधीकधी मैत्रीण व्हावं लागतं, कधीकधी आईच्या मायेनं त्यांची विचारपूस करावी लागते आणि मग हळूहळू मुलं बोलती होतात आणि ते आपल्याला बोलायला लागली की मग त्यांना त्यांच्या पद्धतीने समजावून सांगणं किंवा त्यांच्या मनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना सांगणं, आपल्या पद्धतीने ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं, हे करत जावं लागतं. खूप गुंतागुंत असते मुलामध्ये, मुलींमध्ये. जसं जसं वय वाढेल तसं तसं कधीकधी अनेक आमिषाला पण ही मुलं बळी पडतात, त्यातूनही त्यांना बाहेर काढावं लागतं. कधी डिप्रेशन येतं, प्रचंड डिप्रेशन असतं छोट्या मुलांमध्ये, पण ते सुद्धा त्याच्यामधूनही त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागतो. प्रगती करण्याचे क्षेत्र माहीत नसतात, ते सुद्धा त्यांना आपण द्यावे लागतात. त्यांची कल पाहून त्यांच्या कल चाचण्या हे करून कुठे तू सूट होशील हे त्यांना सांगावं लागतं आणि त्यातून हळूहळू कधी भावनिकतेनं विचार करून, कधी म्हणजे प्रॅक्टिकली विचार करून आपल्याला या मुलांसोबत पुढे जावं लागतं. आई होणं महत्त्वाचं आहे आणि मित्र म्हणून त्यांच्या मनात घुसणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यांना एक विश्वास वाटला पाहिजे की काका माझी आई आहे, काका माझे मित्र आहेत आणि मी जी गोष्ट सांगेल त्या गोष्टीवरती काकांकडे नक्की काहीतरी उत्तर आहे. हा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा लागतो आणि तो विश्वास निर्माण केल्यामुळेच आज ही मुलं पुढे वाढत आहेत, मोठी होत आहेत आणि खूप चांगलं काम करतायत. आणि तुम्ही हे शांतीवनचा प्रकल्प करत असताना मुलांवरती, विधवा असतील किंवा स्त्री सक्षमीकरणाचं काम असेल, याच्याविषयीच नाही की तुम्ही जे शेतकरी आत्महत्येविषयी मगाशी सांगितलं, तर त्याच्यावरती शेतकऱ्यांनी आत्महत्याच करू नयेत याच्यासाठी देखील तुम्ही एक प्रकल्प राबवलेला आहे. त्याविषयी काय माहिती सांगाल तुम्ही? मी सांगितलं ना तुम्हाला की प्रत्येक गोष्ट जी आहे
ती एकात एक प्रकल्प दुसऱ्या प्रकल्पाची गरज म्हणून निर्माण झालेला आहे. इथे कुठलंही हाऊस म्हणून केलेलं काम नाही आहे किंवा कुठलंही शांतीवनमधलं काम दाखवण्यासाठी तर मुळीच नाही, हाऊस म्हणून नाही आहे. आम्ही जेव्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी संपर्क करत होतो, त्यांची मुलं इथं घेऊन येत होतो, मुलांसाठी आम्ही काम सुरू करत होतो. नाना पाटेकर आमच्याबरोबर आले, मकरंद अनासपुरे यांनी आम्हाला मदत केली. आणि हे करत असताना त्यांनी जेव्हा आमचं ह्या पद्धतीने काम सुरू आहे हे समजल्याच्या नंतर नानांनी मकरंदनी आम्हाला बोलावून घेतलं आणि सांगितलं की हे काम थोडं व्यापक प्रमाणात आपण करू. तिथून परत आल्याच्या नंतर आमचे सुरेश काका जोशी, मी असं एकदा बसून गप्पा मारत असताना एक गोष्ट आमच्या मनाला नेहमी खटकायची आणि त्या दिवशी आम्ही सारासार विचार त्या गोष्टीवरती केला की आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं इथे आणतोय, मुलं सांभाळतोय, ही गोष्ट ठीक आहे. पण शांतीवनमध्ये मुलं येण्यासाठी त्यांना त्यांच्या पालकांना आत्महत्याच करावी लागेल का? मग असा एखादा प्रकल्प आपल्याला डेव्हलप करता येईल का? आपण गुत्त तर घेऊ शकत नाही, संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी घेऊ शकत नाही किंवा जिल्ह्याची नाही, गावाची सुद्धा आपण संपूर्ण जबाबदारी घेऊ शकत नाही. परंतु मॉडेल म्हणून एखादा असा प्रकल्प आपल्याला डेव्हलप करता येईल का की मराठवाड्यातली ही जी अविकसित शेती आहे, जी जिरायती शेती आहे, जी आवर्षणग्रस्त भागातली शेती आहे, ती शेती 12 माही ओलिताखाली आणून त्यातून शेतकऱ्यांना चांगलं शेती करण्याचे धडे देऊन उत्पन्नात वाढ कशी करता येईल, जेणेकरून या शेतकऱ्यांचं डिप्रेशन बाहेर जाईन, ते आर्थिक दृष्टिकोनातून सधन होतील आणि त्यातून त्यांची मानसिकता, त्यांचं मनोबल उंचावलं जाईल, यासाठी एखादा प्रकल्प आपण करायचा का? हा विचार झाल्याच्या नंतर आम्ही ठरवलं की या शेतकऱ्यांसाठी शेतकरी मनोबल प्रकल्प आपण करूया. संपूर्ण जिल्ह्याचं गुत्त जरी आपल्याला नाही घेता आलं तरी आपण एक 50 शेतकऱ्यावर अगोदर प्रयोग करू आणि तो जो प्रयोग आहे तो प्रयोग आपण बाहेर लोकांना करायला सांगू. संस्थांनी, बाबा आमटेंनी तर त्यांच्या एक पुस्तकात लिहिलेलं आहे की संस्थांनी फार म्हणजे कुठलीही अशी जबाबदारी घेत असताना त्याचा ठेका घ्यायचा नाही कधीच, कारण संस्थांचं ते कामही नाही, संस्था सरकार नाही आहे. संस्थेने मॉडेल म्हणून एखादं काम, प्रयोग म्हणून एखादं काम करायचं, एखादा प्रकल्प डेव्हलप करायचा आणि त्याची प्रेरणा घेऊन अनेकांनी ते काम करायचं. मग शेतकरी मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही या 50 लोकांना, नंतर 100 ती लोकं झाली, 100 कुटुंबांना आम्ही एकत्रित केलं आणि त्या माध्यमातून आज आम्ही वेगवेगळे शेततलाव तयार केले, फळबागा तयार केल्या. आज 350 एकरवरती इथे फळबागा आहेत. संस्था शेतकऱ्यांच्या निर्माण झाल्या, शेतकरी स्वतः करू लागली. आज अशाच आमच्या तरुण शेतकऱ्यांनी इथे कांदा मार्केट पण खूप छान केलेलं आहे. मग यातून एक प्रगती वाढत चालली आणि आज याची इतकी चांगली एक सक्सेस स्टोरी तयार झाली की त्याच्यावर हिरवं सपान नावाचं एक पुस्तकसुद्धा आता येतं आहे. डॉक्टर नीलम ताटके त्यांनी ते लिहिलेलं, सकाळच्या ज्या पत्रकार होत्या त्यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. एकंदरीत म्हणजे काय, संस्था सुरू करत असताना आपण पाहिलेलं आहे की सरासरी संस्था म्हटलं की देणग्या आल्या बाबा, देणग्या घेणं, देणग्या घ्या, त्यानंतर लोकांकडून अन्नधान्य घ्या, मिळेल ती गोष्ट घ्या. पण शांतीवनचं वैशिष्ट्य असं आहे की शांतीवन घेत जरी असलं तर शांतीवन देताना सुद्धा की कोविड कालावधीमध्ये शांतीवनने कोविडग्रस्तांना किंवा जे क्वारंटाईन झाले, ऊसतोड कामगार आले होते त्यांना सुद्धा किट्स वाटल्या, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली, हॉस्पिटल चालवली. ह्या प्रेरणा कुठून मिळतात नाही का की सरासरी आम्ही पाहिलेलं संस्था म्हटलं की बाबा देणग्या आल्या आणि मुलांच्या समोर आपला जो प्रोजेक्ट आहे तो व्यवस्थित चालवणं. पण या कक्षेच्या बाहेर जाऊन आपण काहीतरी करावं, ही नेमकी प्रेरणा कशी मिळते काय? मी बाबा आमटेंना फॉलो करतो आणि बाबांचं जर सगळा जीवन प्रवास जर तुम्ही पाहिला तर बाबा एका कामावर कधी थांबलेले नाहीत. बाबांचं एक वाक्य होतं की, म्हणजे वाक्य म्हणण्यापेक्षा त्यांचा एक स्वभाव होता की अंधारातून प्रकाशाकडे, तमसो मा ज्योतिर्गमय, ही आपण एक कॉमन मन वापरतो की मला अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी मदत करा. पण असं कोणीच म्हटलं नाही की मी प्रकाशातून अंधाराकडे जातो आणि अंधारात प्रकाश निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो. तर बाबा म्हणायचे की सामाजिक कार्यकर्त्यांची जी यात्रा असते ती एक अंधार यात्रा असावी, की एखादा अंधार पाहावा, त्या अंधारात जावं, तिथे आपल्या कामानं प्रकाश निर्माण करावा आणि एकदा का तिथे प्रकाश निर्माण झाला की पुन्हा दुसरा अंधार कुठे आहे तो अंधार पाहावा, तिथे जावं, तिथे प्रकाश निर्माण करण्यासाठी आपले सगळे संसाधनं, आपलं काम तिथे करावं आणि तिथे प्रकाश निर्माण करावा. तिथे एकदा प्रकाश निर्माण झाला की पुन्हा दुसरा अंधार शोधावा आणि तिथे जावा. अशी एक सामाजिक कार्यकर्त्याची एक अंधार यात्रा असावी.
आणि बाबा त्या पद्धतीने गेले. आणि माझाही स्वभाव तसाच आहे की मी एक झालं की एक, आता तुम्हाला प्रकल्पाची जी मी सगळी ती सांगितली की ती तशीच आहे सगळी. ती एकाच्या गरजेतून एक, एकाच्या गरजेतून एक 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 करत मी हे इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता आपण ज्या नवीन प्रकल्पात बसलेलो आहे, की हा पण एक नवीन प्रकल्प आहे की इथे शिरूर तालुक्यामधल्या स्त्रीभ्रूण हत्येवरती, अल्पवयीन विवाहावरती उत्तर देणारा हा प्रयोग आहे सगळ्यात मोठा. तर हे करताना मला पण असं वाटलं की आपण जेव्हा कोविडचा काळ सुरू आहे तर त्यावेळी संस्थात्मक काम करत असताना आपण संस्थेत पाहतोय, आपली मुलं आपण सांभाळतोय. परंतु एक दिवस फिरत असताना नांदिवली म्हणून नावाचं पलीकडचं आमचं गाव आहे इथे जवळच, गावात हे आहे. तर रस्त्याच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली अनेक लोक आळं करून पडलेली. दवाखान्यात जायला बेड नाही. बीडमध्ये जर गेलो तर पाहिलं तर अनेक हॉस्पिटल गच्च भरलेली, कुणालाही तिथं बेड मिळत नाही. श्रीमंत लोक बेड कुठूनही मिळवतात, श्रीमंत लोक कुठंही ॲडमिट होतात, मोठ्या हॉस्पिटललाही त्यांची जायची तयारी असते आणि फोनाफोनी केली की कुणीतरी त्यांना बेड उपलब्ध करून देतं. परंतु गरिबाची लेकरं, स्वतःची आईबाप कोरोनाने म्हणजे आजारी पडून घरात मरणाच्या अवस्थेत पडलेली असताना हॉस्पिटलच्या दाराकडे आ वासून बघितलेली, तोंड करून पाहिलेली, डोळ्यात त्यांच्या म्हणजे दुःख वेदना पाहत उभी राहिलेली मी पाहिली. आणि ते मला सहन झालं नाही. आणि मग मला असं वाटलं की ही जी लोक आहेत तर या लोकांना आपण 100 बेडचं एक हॉस्पिटल तयार करून आपण या लोकांना इथेच उपचार आपण ते करण्याचं काम केलं पाहिजे. आणि मग आम्ही हॉस्पिटल तयार केलं आणि हॉस्पिटल शिरूरसारख्या ठिकाणी आम्ही केलं. पहिल्याच दिवशी आम्ही जेव्हा हॉस्पिटल तयार केलं त्या दिवशी पेशंट यायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आमचं 100 बेडचं हॉस्पिटल पूर्णपणे म्हणजे भरून गेलं होतं. त्यावरून लक्षात आलं की गरज किती मोठी आहे म्हणून. आणि आम्ही जवळजवळ 2 ते 2.5 महिने ते हॉस्पिटल चालवलं. 1000पेक्षा जास्त पेशंट्स आम्ही तिथं दुरुस्त करून पाठवले. हे करत असतानाच ऊसतोड कामगार जेव्हा क्वारंटाईन केले, ते गावाच्या बाहेर क्वारंटाईन केले. तिकडून जेव्हा आणले, अत्यंत हाल त्यांचे, जिल्ह्याच्या सीमा ओलांडत असताना अनेकांनी लाठीमार त्यांना सहन करावा लागला. जिल्ह्याचे ह्या कलेक्टरच्या परवानग्या, त्या कलेक्टरच्या परवानग्यामध्ये त्यांचं सीमेवर अनेक वेळ चालला. आणि इथं आल्याच्या नंतरसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा क्वारंटाईन करण्याचे आदेश काढले. 15 दिवस. मग ह्या लोकांनी खायचं प्यायचं काय? आणि मग हा प्रश्न मला समोर दिसू लागला की त्यांना भेटायला सुद्धा गावातली लोक जाईनात, पोटचं पोरसुद्धा त्यांना भेटायला जाईना, स्वतःच्या बहीण, सख्खी बहीण भेटायला येईना, आईबाप भेटायला येणार मुलांना. मग अशा परिस्थितीमध्ये उपाशी राहणारी लोक मी बघू लागलो. आणि मग ठरवलं की आपण या लोकांसाठी सेंटर सुरू करायचे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल बघूया. आणि मग आम्ही एक कॉमन किचन सुरू केलं. आणि या ऊसतोड कामगारांच्या त्यावेळी जवळजवळ 5000 ऊसतोड कामगारांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही शांतीवनमधून करत होतो. ही 15-15 दिवसाचे जेव्हा ऊसतोड कामगार क्वारंटाईन व्हायचे तर 15-15 दिवस आम्ही त्या ह्याला जेवण द्यायचो. ते गेले की दुसरे लोक तिथं यायचे. असा हा सगळा कोविडचा काळ त्याच्यामध्ये आम्ही काढला. त्याच्यानंतर अनेक मजुरांच्या कामं बंद झाली होती, अनेक भटकी लोक एका जागेवर थांबली होती, त्यांना रोजंदारीसाठी पैसे मिळत नव्हते, त्याच्यामुळे ते घरात काही खायला आणत नव्हते. पैसेच नाहीत ना, रोजचं पोट, रोजच्या हातावर पोट असणारी माणसं कुठून आणणार काय? मग त्यांच्यासाठी आम्ही किट तयार केल्या, त्या किट वाटल्या. त्या कोविडच्या दोन्हीही टप्प्यामध्ये आम्ही जे काम केलं ते मनाला इतकं समाधान देणारं काम होतं. आणि दुसरी तुम्ही विचारलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट की संस्थात्मक काम करण्याची सवय असताना ही सवय कुठून आली? तर ह्याला कारण बाबा आमटे, की जेव्हा किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा बाबांनी तिथे काम सुरू केलं. किल्लारीच्या भूकंपात येऊन की बाबा म्हणायचे की आपण रचनात्मक काम तर रोज करतो, पण प्रासंगिक कामात सुद्धा आपण आपली टीम म्हणून उतरायला पाहिजे. आणि त्याचमुळे फक्त इथे कोरोनाच्या संकट काळातच आम्ही नाही काम केलं, तर दुष्काळामध्ये सुद्धा जेव्हा छावण्या होत्या, या छावण्याच्या ठिकाणी आम्ही 10,000 छावणीवर असणाऱ्या शेतकऱ्यांना जेवणाच्या व्यवस्था केलेल्या होत्या जनावरांसाठीच्या छावण्याच्या वेळेस. आणि त्याचबरोबर कोल्हापूरला जी पूर परिस्थिती निर्माण झाली, त्या पूर परिस्थितीमध्येही आम्ही सगळी आमची टीम त्या पूर परिस्थितीमध्ये काम करत होती. म्हणजे ही जी कामं आहेत ती की आजसुद्धा आमचं 550 महिलांचं नेटवर्क आहे, ज्या विधवा महिला आहेत की ज्या प्रकल्पात राहत नाहीत परंतु बाहेर राहतात, पण त्या महिला आमच्याशी कनेक्ट असतात. आणि आम्ही त्यांना जीवनावश्यक वस्तू, आज कोविडचा काळ नाही आहे परंतु वर्षभर
जीवनावश्यक लागणारे जीवनावश्यक वस्तू, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे दप्तरं, कपडे, याच्या व्यवस्था, त्यांच्या दिवाळीचे काही हे असेल, ह्या व्यवस्था आम्ही वर्षभर करत असतो. क्रिकेटचा देव ज्याला आपण समजतो, सर्व जगच मानतो, त्या सचिन तेंडुलकरनं शांतिवनची दखल कशा पद्धतीने घेतली आणि ती दखल घेतल्यानंतर आपली भावना काय होती? शांतिवनची दखल सचिन तेंडुलकरनं घेतली म्हणजे सुनंदन लेलेंचं तुम्ही नाव ऐकून असाल. सुनंदन लेले, मंदार परांजपे ही जी मंडळी आहे ती, डॉक्टर मंदार परांजपे आणि सुनंदन लेले ही जी मंडळी आहे, ही मंडळी सचिनच्या संपर्कातली आणि हीच मंडळी शांतिवनच्या संपर्कातली. शांतिवनचे हे डोनर म्हणजे मधला दुवा, क्रिकेट समालोचक जे आहेत सुनंदन लेले, तर यांनी खऱ्या अर्थाने सचिन तेंडुलकरपर्यंत आम्हाला पोहोचवलं आणि मग त्यातून शांतिवनचा परिचय झाल्याच्या नंतर तेंडुलकर परिवाराने तो निर्णय घेतला की शांतिवनला मदत करायची, शांतिवनच्या पाठीशी उभं राहायचं. त्यामुळे एक आणखी नवीन काम करण्याची ऊर्जा मिळाली. आता हा एवढा मोठा जो प्रवास तुम्ही सांगितला, तर ह्या प्रवासामध्ये असा एखादा प्रसंग आला की ज्यावेळेस असं वाटलं होतं की आपण हे काम करतोय ते योग्य आहेत की अयोग्य आहे, की मी काय या कामात पडलो, किंवा मनस्ताप झाला किंवा डिप्रेशन मध्ये येण्याची अवस्था, अशी काही आला एखादा प्रसंग? प्रसंग खूप वेळा आले. प्रसंग डिप्रेशनमध्ये घेऊन जाणारेही होते, परंतु एक भावना मनामध्ये ही कधीच आली नाही की हे काम बंद करावं म्हणून. त्याचं कारण की ह्या काम करत असताना सामाजिक कामावर असणारी तुमची निष्ठा, ही निष्ठा एकदा प्रबळ असली की ती तुम्हाला कुठल्याही प्रसंगातून, कुठल्याही वाईट परिस्थितीत तुम्हाला विचलित होऊ देत नाही, अस्थिर होऊ देत नाही, स्थिर ठेवते. तेच कारण अनेक प्रसंगातून पुढे जाताना आम्हाला हे कामावरची निष्ठाच आम्हाला तिथपर्यंत घेऊन आली. अनेक प्रसंग होते, जसं की कावेरीचा सर्पदंशाचा विषय आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी काम करत असताना घातलेले खोडे, म्हणजे विनाकारण काहीतरी म्हणजे विरोध करायचा, विनाकारण कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करायचा, असेही प्रकार खूप घडले. पण त्या प्रकाराला आम्ही कधी भीक घातलं नाही, कारण आम्ही आमच्या कामावर तितके ठाम होतो आणि आमचं काम सर्वात महत्त्वाचं हे प्रामाणिक आहे. यात कुठलाही स्वार्थ नाही आहे, कुठलाही दूषित हेतू नाही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादं प्रामाणिक काम बरोबर घेऊन जात असता, त्यावेळेस ते सूर्यप्रकाशा इतकं सत्य असतं, सूर्यप्रकाशा इतकं निर्मळ असतं आणि तितकंच ते प्रखर असतं. त्यामुळे तुम्हाला असे प्रसंग येत असतात, पण प्रसंगातून आपण जास्त कठोर व्हायचं असतं, प्रसंगातून आपण जास्त सक्षम व्हायचं असतं आणि प्रसंगातून सक्षम होणं, त्या कामाशी जास्त निष्ठा बाळगणं, हेच शिकत आम्ही गेलो आणि असे प्रसंग आम्हाला काही करू शकले नाही. त्याचं कारण या कामावर असणारी निष्ठा. अनेक प्रसंग होते की ते डिप्रेशनमध्ये घेऊन गेले, पण त्या डिप्रेशनमधून बाहेर येण्याचे मार्गसुद्धा आम्हाला लवकर सापडले आणि तोपर्यंत आम्ही पुन्हा या कामात स्वतःला हे करून घेतलं. आता तुम्ही काम करत असताना परिवाराचा विरोध होता आणि नंतर सपोर्ट केला, पण वडिलांना कधी असं वाटलं की माझ्या मुलानं जे केलं ते योग्य आहे आणि अभिमानास्पद आहे? असं बोलून नाही दाखवलं त्यांनी, पण मनात वाटत असेल. नाही बोलून दाखवत नाहीत, पण वाटत असेल, आता नक्कीच असं वाटत असेल. सर, बोलण्यासारखं तर खूप, पण आता वेळेची आपली मर्यादा असते, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. पण आपण जो वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्या, या एक भेट ज्या सदरामध्ये आपण सहभागी झाला, त्याबद्दल आपल्या पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण जो वेळ दिला A to Z ला, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार करतो आणि या ठिकाणीच थांबतो. A to Z ह्या माध्यमाचंही माझ्याकडून खूप खूप आभार, कारण इतक्या ग्रामीण भागात येऊन तुम्ही शांतिवनची ही जी मुलाखत आहे ती तुम्हाला द्यावी वाटली. मला खूप तुमचे आभार मानायचे आणि कौतुकही करायचे. थँक्यू.